आणि अशा सर्वांना एकत्र आणणारा खऱ्या अर्थानं लालबागच्या राजाचा सोहळा आपण सातत्यानं पाहत असतो. तसंच काहीसं SBLच्या बाबतीत सुद्धा आहे. या सीझनची अंतिमच्या टप्प्यामधली या सीझनला पूर्णविराम देणारी स्पर्धा, जिथे हा क्रिकेटचा सोहळा म्हणजे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं एक वेगळं ग्लॅमर सातत्यानं आपण या नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये आपण पाहिलंय. सीवूड्स क्रिकेटचं वर्ल्ड कप म्हणजेच SBL. आज SBL सीझनचं हे 5वं महापर्व आज आपण अनुभवतोय. सुधीरजी जाधव आणि SBL कमिटी आणि आज यांच्या संयुक्त विद्यमानं स्पर्धेला आपण घेऊन आलोय. माणूस खऱ्या अर्थानं अद्भुत असण्यापेक्षा सकारात्मक आणि हसरा असणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही लोकांना लवकर आकर्षित करता. तसंच काहीसं सुधीरजी जाधव साहेबांबद्दल आहे. आणि आज मॅचला आपण ऑन करतोय. SBL सीझन 5 मॅच नंबर 2 महाड किंग्स विरुद्ध नवी मुंबई चॅलेंजर्स. इट्स 3-2-1. हिअर वी गो. द फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल सोडून दिला कॅप्टन निखिलनं. And that should be the first white ball call by the umpire Ajit Nikam sir. स्पर्धेचं आकर्षण, स्पर्धेचं अट्रॅक्शन, स्पर्धेचं सेंटर ऑफ पॉइंट, स्पर्धेचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनलंय ते म्हणजेच अजित निकम अँड पॅनल. एक उजवीकडे एक डावीकडे वेगळ्या शैलीनं खर तर हा व्हाईट बॉल इशारा. जेवणाचं काउंटर ओपन झालंय की काय? फार छान सुगंध दरवलताना पाहायला मिळालाय. छान आकर्षण आहे. घड्याळमध्ये बरोबर 9:20 झालेत. ओ हा बॉल लेग स्टिक सोडून गेलाय. बॅक टू बॅक व्हाईट बॉल्स. रोनक अजूनही एकही लिगल डिलिव्हरी झालेली नाहीये. आमचे गुणवान गुणलेखक बोहो आयामी उच्च शिक्षित आहेत. आज आमच्या समेत ते आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही त्यांच्या समेत ते आमच्या समेत आज या स्पर्धेसोबत जोडले गेले. मागच्या काही 3 पर्वांमध्ये रोनक तांडेल आणि त्यांच्या गुणलेखकांना गुणलेखन आणि त्यांच्या गुणसंख्या लेखनाला मिळालेला प्रतिसाद खरं तर आज 5व्या पर्वामध्ये आपण पाहताय. सीवूड्स बॉक्स लीग 2026 थरार. स्पर्धेचे दमदार आयोजक सुधीरजी जाधव आणि त्यांची संपूर्ण कमिटी. आज त्यांचा आपण मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करूया. आमची समालोचन कक्ष जेवणाचा आस्वाद घेताना मात्र नक्कीच डिनर ब्रेक त्यानं केलाय. युवराज आपण आज थोडं उशिरानं सुरुवात केली किंवा वास्तविक पाहता आपण उद्या बरोबर 11 वाजता आपण प्रारंभ करणार आहोत. 11 ते 11 असं 12 तासांचं आपलं एक मोठं सेशन असणार आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना पाहुण्यांना आपण सप्रेम नमस्कार आपण करूया. त्यांना आपण अपडेट करूया. स्पर्धा सुरू झाली आहे. दुसरी मॅच रंगत असताना महाड किंग्स नवी मुंबई चॅलेंजर्स. टॉस जिंकला नवी मुंबई चॅलेंजर्स या टीमनं जिंकून मात्र फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. बॅटिंगसाठी 2 सलामीचे फलंदाज. एका बाजूला कॅप्टन निखिल जाधव, सोबतीनं निखिल यादव आणि सुशांत काले. आमचे एनजे आमच्या समवेत आहेत ना, नावे आम्हाला ते अपडेट करतायत. निखिल जाधव आणि सलामीसाठी कॅप्टन गेलेत निखिल यादव. निखिल तो खेळाडू आहे ज्या खेळाडूनं गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी चर्चा आणि एक नावाभोवती एक वेगळं वलय निर्माण केलंय. मॅचला पुढे घेऊन जाणारा खेळाडू ज्याच्याकडे क्रिकेटचं प्रतिम असं नेतृत्व आम्हाला पाहायला मिळालंय. बॅटिंग करत असताना त्याची बॅटिंगची स्किल, गोलंदाजी करत असताना त्याची बॉलिंगची स्किल, मैदानामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याच्याकडे आम्ही पाहिलाय. खरं तर हे 5वं पर्व आहे. त्यामुळे सर्वांना उत्कंठा लागली आहे की या 5व्या नव्या पर्वाचा चॅम्पियन संघ कोण बनणार. चर्चा सुरू झाली आता. अपील झाली असते तर कदाचित पुढ्यात सापडले असते. ओ मंदार मंदार डायरेक्ट हिट करायलाच हवा होता. आयोजनात नक्कीच जबरदस्त व्यवस्थापन. एका बाजूला खऱ्या अर्थानं आपण बॅटिंग टीमचा उल्लेख करायचा झाला महाड किंग्स या टीममध्ये बंटी दादा आपण सातत्यानं या नावाची चर्चा केली आहे. विजय कांबळे सीवूड्स बॉक्स ची जी कमिटी आहे त्या कोर कमिटीचे ते मुख्य मेंबर आहेत आणि संपूर्ण सूत्र खऱ्या अर्थानं त्यांना जबाबदारीनं आपण सातत्यानं 5व्या पर्वामध्ये पाहिलंय. आणि जबाबदारी त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आलं, व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो
पंचांनी इशारा केला लेग बाय 1 ॲडेड इनटू द टोटल स्कोर 7 फॉर नन. एक वेगळी अदा, एक वेगळी स्टाईल, एक वेगळा फ्लेअर. पंच अजित निकम सर जेव्हा जेव्हा असतात तेव्हा स्पर्धेची चर्चा होते. इट सिग्नल्स 2 balls टू गो. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल निघून गेलाय. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलची एक वेगळी अदा आहे, नो बॉलची एक वेगळी अदा आहे. चौकार जेव्हा जाईल तेव्हा ते धावत पलत पुढे येतील, इशारा करतील आणि त्यांची एक वेगळी स्टाईल आहे आणि म्हणूनच या स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण आहे. स्पर्धेचे दमदार आयोजक सुधीरजी जाधव यांची संकल्पना. आज खऱ्या अर्थानं नुकतंच त्यांच्या घरी कन्या रत्नाचं आगमन झालंय, त्यामुळे स्पर्धेचं यश आणि घरचा आनंद आजचा दिवस खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग आपल्याला पाहायला मिळालाय. त्यामुळे त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया, त्यांचे आपण अभिनंदन करूया. एकंदरीतच या मॅचमध्ये स्पर्धेसोबत जोडल्यानंतर अनेक चर्चा आपण सातत्यानं करत असतो. 1 to go is the call by innovative अजित निकम सर. 1 check. सोहला क्रिकेटचा गजर या क्रिकेटच्या खेळाडूंचा आज चर्चा होती या स्पर्धेची. हा व्हाईट बॉल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 10-10. अजून ऍड होईल एक वाईट. धावसंख्या 11. ड्राइव्ह केलं बॉल सुशांतच्या बॅटमधनं खणखणीत चौकार. स्वप्नील आलेत बॉलिंग ट्रॅकवर. स्वप्नील साबले. स्वप्नील एक हर हुन्नरी खेळाडू आहे. स्वप्नील कॅन बॅट, स्वप्नील कॅन बॉल, स्वप्नील कॅन फील्ड, स्वप्नील कॅन लीड ॲज वेल. अशा चारही डिपार्टमेंटमध्ये चांगला डॉमिनान्स मागच्या स्पर्धेमध्ये त्याचा आपण खेळ पाहिला. ॲज अ लीडर ते आपल्याला पाहायला मिळाले, ॲज अ चॉईस आयकॉन प्लेअर पाहायला मिळाले. परंतु स्पर्धा नवी आहे, स्पर्धेचं रंग नवे आहेत, त्यामुळे आपले रंगधणू उधळण्यासाठी तुम्हाला मात्र 100% कमिटमेंट, डेडिकेशन, समर्पण द्यावं लागेल. When we talk about cricket, it's all about your dedication. हा बॉल खोला टप्प्याचा ऑफसाईडला होता, ऑफसाईडलाच खेळून काढलाय. जिथे आपण पाहताय मेरिट नुसार फटका सजवलाय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळालं MK. क्रिकेटचं झोन एक स्पिरिट, क्रिकेटचं अजून एक इन्स्पिरेशन फ्रेम मध्ये आपण MKला पाहिलं. एका हाताने बॉलला त्यानं उचलला, फेकला, मिळालेली एक धाव. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 16 या आकड्यावर 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. गडी मात्र कोणताही बाद झाला नाहीये. जमेची बाजू महाड किंग्स या टीमची ऑरेंज आर्मी आपल्याला पाहायला मिळतीये. पॅडल खेळण्याचा प्रयत्न सुशांत. टायमिंग प्रॉपर नाहीये, प्लेसमेंट नव्हती, परंतु फिल्डर होते आपल्याला पाहायला मिळाले. फक्त एक जाव स्ट्राईक शफल झाली आहे. आता मला वाटतं प्लॅन ए जो आहे ना, तो प्लॅन ए ला थोडंसं पुढे न्यावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळते ती 17 या आकड्यावर 17 ऑन अ बोर्ड. निखिल यादव जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी असतो तेव्हा तेव्हा फिल्डर्स तुम्हाला खऱ्या अर्थानं चाणाक्ष पाहायला मिळतील, सावध पाहायला मिळतील, अलर्ट पाहायला मिळतील. हो, यावेळेला काय घडले बघा. बॉल हलवा रिलीज केला होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये.
Lot of excitement, lot of energy, and lot of enthusiasm in the middle. And it's electrifying atmosphere here at this ground. SBL. दोन चेंडू शिल्लकचा इशारा. निर्वाणा. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला कट करायचं होतं. पुन्हा एकदा संपर्क नाहीये. अजून एक धाव ऍड होईल लेग बायच्या अकाउंटवर. टोटल स्कोर 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धाव फलकावर. We all are enjoying the mega blockbuster event SBL season 5. One to go. One ball to go of this second over to spill. Swapnil. हा बॉल जमिनीला घरांगलत गेलाय. कॅप्टन ज्युनियर पाकर मिळणार नाहीये. ती मिळेल ती फक्त शेवटचा बॉल डॉट आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 18. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. डीजे एक गाणं होऊन जाऊ द्या. बॉलिंग ट्रॅकवर रफ्तार के सौदागर. मंदार. क्रीडांगणाच्या सभोवताली रसिक प्रेक्षकांची वर्दळ. जेवण करून काही रसिक प्रेक्षक आता पुन्हा एकदा आपल्या इस क्रीडांगणावर मात्र उपस्थित पाहायला मिळतील मॅचला एन्जॉय करण्यासाठी. SBL म्हटलं की मग आपल्या सीवूड्स या विभागातील अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा हा खेळ. व्हाईट बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल सिंगल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 20 2-0. अजून एक ऍड होईल. धावसंख्या पुढे जात असताना 21 फुलटॉस बॉल. बॉल कसा कुठे फिरलाय बघा. पंचांच्या अंगाचा वेध घेऊन बॉल गेला सीमारेषा पलीकडे. नशीब बळवंत. 1% ऑफ दॅट फॉर्च्यून विथ द बॅटिंग फेवर. डीजे तिकडे महाड किंग्सच्या त्या खेम्यामध्ये एक चिमुकला नाचतोय. तू चीज बडी है मस्त मस्त. तो नाचायला लागला तिकडे. ही बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला तर डॉट आलाय. धावसंख्या 1 आली. धावसंख्या 26. दोन चेंडू शिल्लक. दॅट इज द सिग्नल मार्क बाय अजित निकम सर. हा बॉल लेग ब्रेक केलाय बघा. बोटांवरची जादू. फॉर्च्यूनच्या या स्क्रीनवर आपल्याला काय पाहायला मिळेल. एक्झॅक्टली किती बॉल टर्न झालाय, डेव्हिएट झालाय, स्विंग झालाय, स्पिन झालाय. कसं फसवलंय बॅटरला, चखवलंय. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते ही सर्व दृश्य. SBLचा थरार. एनर्जीची वेव. अजित निकम सर. 1 to go इज द कॉल. खोला टप्प्याचा बॉल. फिल्डर आहेत अगदी अलगद. बॉल उचलतील. एक मिळेल की दुसरीचा प्रयत्न होईल. दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर सुशांत इज सेफ एट इज क्रेज. आणि फलंदाज इथे धावा मिळतील 2-1 न धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल 28.
हितगुज ज्याला आपण म्हणतो, कन्व्हर्सेशन, नॉलेज ट्रान्सफर फ्रॉम senior companion to his junior in the middle. Cricket is all about experience. Cricket. अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे झेल टिपलाय. स्वप्नीलने टिपलेला हा झेल. मगाशीच आम्ही या गोष्टीची चर्चा केली. स्वप्नील विथ द फील्ड, स्वप्नील विथ द बॉल अँड स्वप्नील विथ द बॅट ॲज वेल. नाव विथ द फील्ड हिज फिल्डिंग स्किल्स आणि मिळालेली विकेट. हॅलो हॅलो थँक्यू हॅलो 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 चेक हॅलो थँक्यू डीजे. चला याच दरम्यान आमचे सन्माननीय अतिथी खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय रितेश आनंद आणि अश्विनजी सातपुते साहेबांचे इथे शुभागमन झाले. आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. एका बाजूला आपण खऱ्या अर्थानं टीम महाड किंग्सला पाहताय. भगव्या रंगाची जर्सी त्यांनी परिधान केली. एका बाजूला नवी मुंबई चॅलेंजर्स ही टीम आपण पाहताय. दोन्ही टीमचे संघमालक या क्रीडांगणावर उपस्थित आहेत आणि दोन संघमालक सुद्धा खऱ्या अर्थाने स्पर्धेसोबत जोडले गेले. त्यांचे आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. महाड किंग्सचा आपण सातत्याने उल्लेख केला. अरुणजी सरकाले सर त्यांचे कॅप्टन आपण पाहिलं तर नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड निखिल यादव. आणि नवी मुंबई चॅलेंजर्स पहिला आपण या नावानं आपण या स्पर्धेमध्ये खरं तर प्रसादजी ठाकूर दादांनी पुरस्कृत केलेली टीम आपल्याला पाहत आहे, जिथे महेश पारकर हे या संघाचे कॅप्टन आणि चॉईस प्लेअर पाहायला मिळत आहेत. आणि बेंड वे ट्रान्सफर बॉलला कट केला, टक आवाज आला. जिथे आपण पाहताय की धाव मिळते ती फक्त एक धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळते ती 34 या आकडावर 34. बाबू बघ माझ्याकडे ते पहिलं बघ. स्टेप आउट झाले. बॅटचं एज लागला. 12 क्रमांकाची जर्सी परिधान केली मितेशनं. त्यामुळे संघर्ष या नावातच आहे. संघर्ष या क्रमांकासोबत नेहमीच आपण पाहिलाय. संघर्षाचं प्रतीक प्रतिबिंब म्हणून सातत्यानं या आकड्याचा आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेमध्ये उल्लेख केलाय. एसबीएल आणि 1 to go हे कॉम्बिनेशन छान राहिलंय. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलाय. संघर्षाची वाट संपता गावं लागते स्वप्नपूर्तीचे, तसंच काहीसं आपल्याला पाहायला मिळालं. आणि मिळालेला हा चौकारणीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 39. बॅटिंग टीम महाड किंग्स 39. सिंधुदुर्ग वॉरियर्स आणि पुणेरी शिल्लेदार आहे, त्याच्यामुळे एल डबल पाहिजे होतं इकडे. पुणेरी शिल्लेदार. मराठीचे इंग्रजीमध्ये कन्वर्ट करताना तीच गफलत होते ना. तसं ते पण बरोबर आहे. करू आपण थोडासा परिपाठ. साहित्यावर आमचा थोडासा पकड कमी आहे. हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो हॅलो हॅलो. चला हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय. धाव मात्र एक मिळणार. टोटल स्कोर 40
40. षटक क्रमांक 5 अंतिम अखेर निर्वाणीचं विशाल. पुन्हा एकदा एक फिरकीचा मास्टर गोलंदाज. 1 धावसंख्या पुढे जाईल 41 वर. 41. हा ही बॉल पॅडल करण्याचा प्रयत्न अजून एकच मिळणार आहे. त्यामुळे 1 धावसंख्या पुढे जात असताना धावांना थोडं थांबवलंय. 42 धावा. गोलंदाज विशाल दादा आपण जर का पाहिलं तर एज इज जस्ट अ नंबर. त्यांच्याकडे असलेलं तर फिटनेस आणि फिजिकल फिटनेस नव्हे तर मेंटल टफनेस तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. 3 झालं. तीन शिल्लक आहेत. ठीक आहे. विशाल फुल टॉस कॅपिटलाइज नाही करता आली आहे. अखेरीस सुशांत विकेट डाऊन. समृद्ध समालोचक युवराज माले आमच्याशी थोडे संवाद करत होते. युवराज कसं आहे ना, आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे, कारण आपल्या मदर टंग मधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन लँग्वेज मधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल. 2चा इशारा आहे. ए, ऑफसाईडला ड्राईव्ह केलं 1 मिळेल. आणि अजून एक युवराज इंग्लिश भाषा बोलायला शिकलं पाहिजे, कारण इंग्रजीची हुशारीची टिमकी वाजवणाऱ्यांची त्यांच्याच भाषेत आपल्याला उत्तरही देता आलं पाहिजे, कारण मराठी माणूस कुठेच कमी नाहीये हे आपल्याला ठणकावून सांगता आलं पाहिजे. इट्स ऑल अबाउट कन्व्हर्सेशन. SB. SBL सोबत हा आवाज मागच्या 3 पर्वामध्ये आपण पाहताय. गॅप शॉट सिलेक्शन एंड इज वेल. हॅपी एंडिंग आपल्याला पाहायला मिळाली. टीम महाड किंग्स टोटल स्कोर धावफलकावर उभारलाय. 47 आणि 48 धावांचं एक मोठं टार्गेट सेट झालंय. करू आम्ही कॉल टीम कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग वॉरियर्स आणि टीम कॅप्टन ऑफ पुणेरी शिलेदार. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. जमतंय ना? येस येस. थँक्यू सो मच नितेश बोय. चला चला, नाही जमत आहे कॅप्टन या टॉस साठी. आणि यानंतर आम्ही पुन्हा एकदा इन्व्हाइट करू या नव्या इनिंग साठी. नवा कोरा आवाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. युवराज माली यांना आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच नितेश भोईर सर. चला टॉस आपण करूया. थोडंसं माईकचं सध्या काम सुरू आहे. एका बाजूला आकाश सारंग त्यांच्या विरुद्ध यश भिसे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अश्विन सातपुते सरांच्या शुभ हस्ते टॉस करूया. आकाश आणि त्यांच्या विरुद्ध यश. आकाश कॉल करतील. हेड्स इज द कॉल अँड टेल इट इज. यश काय म्हणशील एकंदरीतच टॉस जिंकलायस आणि 5वं पर्व किती तयारी. नवीन संघ आहे, संघ मालक नवीन आहे, काय सांगशील संघ मालकाबद्दल. दीपक सर असतील आणि ओमकार दादा असतील. सगळ्यात पहिलं आमच्या ओनरचं थँक्यू दीपक दादा आणि ओमकार दादा. खूप सपोर्ट केला आम्हाला टीम बनवायला ऑप्शनला. तर आम्ही टॉस जिंकून बॉलिंग घेऊ. काय म्हणशील एकंदरीत 5वं पर्व आणि पहिल्या पर्वापासून या स्पर्धेचा तू घटक राहिलायस. अनेक चढ उतार या स्पर्धेच्या माध्यमातून तू पाहिले क्रिकेटच्या पटलावर. त्यामधनं काय शोधबोध घेतलायस आणि या पर्वामध्ये काय रणनीती असेल, काय माइंडसेट असेल आणि कशा पद्धतीने तू उतरणार आहेस आणि तुझा संघ त्याबद्दल काय सांगशील. कसा संघ बनला यावेळेस ऑप्शनच्या माध्यमातून. टीममध्ये 80% यंगस्टर आहेत.
चांगले रोज रेग्युलर खेळतात. 5 ओव्हरमध्ये त्यांना कम से कम आम्ही 50च्या आत थांबवू. आणि सुधीर दादा आणि बंटीच्या टीमचा बंटी आजा खूप चांगलं ऑर्गनाईज करतात दरवर्षी. मी तर पहिल्या वर्षीपासून खेळतो. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. इथूनच आम्हाला पुढे क्रिकेट खेळायचं आहे. ऑल द बेस्ट. यश फिल्डिंग घेतली. दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग वॉरियर्स. आकाश काय म्हणशील, पुन्हा एकदा कॅप्टनची भूमिका बजावतोयस. गेल्या वर्षी खेळाडू म्हणून होतास, त्याच्या गेल्या वर्षी देखील कॅप्टन होतास. पुन्हा एकदा ॲज अ कॅप्टन टीम काय म्हणशील, सिंधुदुर्ग वॉरियर्स टीम ओनर बद्दल काय म्हणशील? नक्कीच नवीन टीम आहे सध्या माझ्यासाठीही. आणि जे श्यामभाई आहेत तर त्यांनी लास्ट टाइम पण खूप सारे मॅचेस जिंकलेत, जसे आता या लास्ट सीझन जो झाला आहे त्यामध्ये. आणि जर बघितलं तर आमच्या टीममध्ये पण खूप सारे यंगस्टर्स आहेत, तर आणि त्यांच्याच टीममध्ये खूप जण आहेत, तर तो एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर तसंच संघबांधणी पण केलेली आहे. आणि बॅटिंग करावी लागणार. एक्सपेक्ट केलं होतं की पहिल्याच मॅचमध्ये बॅटिंग होईल. तयार होता का टीम यासाठी, आणि तू खास करून? नक्कीच, कारण टॉस जिंकल्यावरती आम्ही बॅटिंगच घेणार होतो. तर टॉसचा पण कॉल नाही म्हटलं तर इनडायरेक्टली आमच्याच हितमध्ये गेला असं म्हणता येईल. चला, मनाप्रमाणे झाले दोन्ही संघाच्या कॅप्टनसाठी. आणि चला, दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप सारे शुभेच्छा. जाऊया मॅचसाठी मैदानाच्या आतमध्ये, जिथे उत्तरार्धाला आपण आता या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आणि जिथे आपण पाहिलं धावफलकावर धावा लागल्या त्या 47-48 धावांचं आव्हान नवी मुंबई चॅलेंजर्स या टीम समोर आहे. आणि ते चेस करण्यासाठी विशाल शिंदे, महेश पारकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉलिंग मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी देखील विशाल लोखंडे. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे. 48 धावा. पहिला चेंडू नो. बंटी कांबळे, विजय कांबळे आपण पाहतो टीम मध्ये आहेत. सिंगल मिळत असताना महेश पारकर टीमचा कॅप्टन आहे. दुसऱ्या बाजूला निखिल यादव, एका बाजूला महाड किंग्स अरुणजी सरकाले साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला नवी मुंबई चॅलेंजर्स प्रसादजी ठाकूर साहेबांचा संघ नव्या नावानिशी या पर्वामध्ये उतरलाय. नितेश सर, अमरदादा, प्रसाद ठाकूर सरांनी सांगितलं की यावेळेस नावात थोडासा बदल झालाय, मात्र रणनीतीमध्ये त्यांच्या माइंडसेटमध्ये अजिबात बदल नाहीये. नॉट आउट. पंचांनी कडे अपील प्रचंड केली होती आपण पाहिलं तर, खास करून निखिलने जो ॲज अ विकेट कीपर आहे. मात्र पंचांनी सांगितलं की डॉट बॉल आलाय. बघूया आता प्रसाद ठाकूर दादा आहेत, 4 पर्व वाट पाहतात टायटलसाठी. आणि आता 5व्या पर्वामध्ये खरं तर नाव थोडं त्यांनी चेंज केलंय. बघूया आता पहिल्या मॅच मध्ये काय परफॉर्मन्स राहील. टीमची टोटल 3. यावेळेस बघा अगदी पुढे टाकलेला चेंडू महेश पारकरने मात्र अगदी त्या बॉलला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून काढलाय. सीमा पार गेलाय चेंडू चौकारासाठी. डीजे आपल्याला थोडं आपण थांबवलंय, थोडंसं आवाजाचं बंधन आलंय, त्यामुळे आपण थोडं थांबूया. फक्त माईक सुरू राहील आता इथून पुढे, आयोजकांनी सांगितलंय. हो, खोला टाकलेला चेंडू स्ट्रेट टू द विशाल लोखंडे आपण पाहतोय. कमी कालावधीमध्ये या गोलंदाजाने प्रचंड इम्प्रेस केलं या विभागामध्ये. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला ड्राईव्ह. खरं तर तन्मय त्या ठिकाणी होते आणि तन्मयने मात्र पायाने चेंडूला स्टॉप केले. उंच कोरा खरं तर असलेला खेळाडू तन्मय, चांगली हाईट आहे तन्मयकडे. हो, सुपर बॉल आपण पाहतो भन्नाट वेगाने. जास्त काही या बॉलवर आपण पाहिलं तर टर्न नव्हता, कुठलीही मुवमेंट नव्हती, सरळ स्ट्रेट गेला विकेट किपरकडे. विशाल शिंदे यांनी कदाचित थोडासा टर्न एक्सपेक्ट केला असेल, मात्र अगदी स्ट्रेट निखिलकडे बॉल जाऊन थांबलाय. 8 धावा धावफलकावर. वन टू गो. यावेळेस बघा रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होता, पार तिकडे होते. चेंडूला आडवेपर्यंत एक सिंगल मिळते. शेवटच्या बॉलवर पहिलं षटक संपलंय. टीमची धावसंख्या रोनक तांडेल आम्हाला अपडेट करतायत 9 या धावसंख्येवर आहे. हॅलो, अजूनही आपण पाहिलं इथून 39 रनची गरज आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू 39 धावा, 39 रन्स, 24 बॉल्स. तुम्ही पाहताय, तुम्ही ऐकताय, तुम्ही अनुभवताय. सिव्स बॉक्स लीग 2024 पर्व क्रमांक 5चा हा थरार. दुसरा सामना जिथे सेकंड इनिंग प्रोग्रेस. यानंतर सिंधुदुर्ग वॉरियर्स अगेन्स्ट पुणेरी शिलेदार, जिथे यश भिसे पुणेरी शिलेदारचे कॅप्टन, त्यांनी फिल्डिंग घेतले टॉस जिंकून. म्हणजे तीनही संघ नायकांनी आपण पाहिलं, नितेश सर, अमरदादा, तो फिल्डिंगच घेतली. बॉलिंग मार्कवर मिस्टर किराण.
आशेचा नवा किरण घेऊन येईल का आणि पहिली विकेट प्राप्त करून देईल का. मात्र इथे नो बॉल येत असताना टीमची टोटल 10, आता 38 करायच्या 24 बॉल मध्ये. 24 चेंडू 38 धावा. यावेळेस बघा चांगला फटका, बॅकफुटला पंच केलं विशाल शिंदेने. या बॉलला कव्हरला भेदून बॉल सीमा पार जात असताना आपण पाहतोय. बघा जे प्रेक्षक उभे आहेत पडद्याच्या पुढे, त्यांनी कृपया पडद्याच्या मागे उभं राहावं विनंती आपल्याला. येस, त्यामुळे काय होतंय कोणत्या अडथळा निर्माण होणार नाही. थँक्यू व्हेरी मच फॉर द कॉपरेशन. हो, पुन्हा एकदा चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅक टू बॅक दुसरा येतोय हा विशाल शिंदेच्या बॅट मधून. विशाल शिंदे म्हटलं मगाशी नितेश भोईर सरांनी उल्लेख केला की प्रचंड फिटनेस आणि माइंडसेट खरं तर 40+ आहेत. मात्र अजूनही पहा ती प्रखरता, अजूनही ती आक्रमकता, त्यांच्या फलंदाजीत ती तीक्ष्णता आपल्याला पाहायला मिळते. सलगचा दुसरा येत असताना आपण पाहिलं टीमची टोटल 18 वर जाऊन पोहोचली. 18 रन्स ऑन बोर्ड. आता फक्त 30 करायच्यात. नक्कीच एका बाजूला कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. हो, आतमध्ये येणारा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस तन्मय थोडासा फील्ड प्लेसमेंट मध्ये बदलाव केलाय. तन्मय मगाशी ऑन साइडला होते मिड विकेटला. त्यांना आता थोडंसं आपण पाहिलं तर डावकऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध पॉइंट कव्हर पॉइंटला आणलं होतं आणि आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज, त्याच्यासाठी मात्र पुन्हा एकदा तन्मय जात असताना आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर किंवा वाईडिश लॉंग ऑफला. 3 चेंडू झाले आतापर्यंत. 19 धावा धावफलकावर. 19 रन्स ऑन बोर्ड. 48 आव्हान. हो, इथे बघा लाईन खरा, व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचाने वाईट बॉल घोषित केला. एक धाव महत्वाची. 20 धावा होत आहेत, आता 28 करायच्यात. 48 आव्हान आहे. यावेळेस बघा लोअर फुल टॉस बॉल स्ट्रेट टू द फिल्डर. डायरेक्ट इन अँड बॅट्समन हॅज टू डिपार्ट. पहिला धक्का लागत असताना नवी मुंबई चॅलेंजर्स टीमला चॅलेंज केले आता गोलंदाजाने आणि कॅप्टन महेश पारकर या ठिकाणी बाद होतोय. चांगला थ्रो आपण पाहिला डीप मधून. चांगली फिल्डिंग. अफलातून फिल्डिंग. निषादला आपण पाहिलं. निषाद पाटील आमचे रोनक तांडेल खरं तर यावेळेस भरपूर डेटा घेऊन बसलेत. सगळ्या खेळाडूंची इत्तमभूत माहिती त्यांच्याकडे. 12व्या खेळाडूला तितका जास्त त्रास नाही, मात्र त्यांनी थोडस चाणाक्षरा. रोनक तांडेल म्हटलं की ओराम त्या दिवशी त्यांचा शेलगर नाईटचा स्पेल बघा तुम्ही युट्यूबला. बाबा फलंदाजांना नाचवलं नुसतं त्याने. हो, यावेळेस पहा डाऊन झाला. एक वाईट बॉलचा इशारा पंच कळवतात. - 21 धावा होतात आता. नो बॉल. ऑफ ब्रेक केला होता मात्र इथे नो सांगत असताना चेक कर, युट्यूबवर चेक कर. चला युट्यूब चेक केलं जाईल ऑनफिल्ड पंचांनी सांगितलंय. चला कमिटी मेंबर्स इथे असतील. चला स्वतः पंच येतील. चला पंच येतील स्वतः. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल. चला आपले विनीत सरांनी इथे शहानिशा केली. विनीत कांबळे सर खरं तर काही दिवसापूर्वी शौर्य प्रतिष्ठानची स्पर्धा झाली त्यामध्ये पहिल्यांदा सिवुड्स विभागामध्ये सिवुड्स नगरीमध्ये विनीत कांबळे सरांचं आपण अंपायरिंग पाहिलं. नक्कीच नक्कीच. आणि अजित निकम सरांच्या पॅनलचे ते पंच आहेत. वन टू गो. शेवटचा बॉल. ओ पुन्हा एकदा चांगला अपग्रेड आणि इथे मात्र डॉट बॉल येत असताना दुसरं षटक समाप्त झालंय. रोनक तांडेल आम्हाला अपडेट करताय. टीमची टोटल 21 आहे. आता इथूनही 27 रनची गरज असणार आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला अपोलो हॉस्पिटलचं देखील
बहुमूल्य योगदान लाभले ॲम्ब्युलन्स सेवा मेडिकल सेवा अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आमच्या संगीता मॅडम असतील, त्याचबरोबर दीक्षा मॅडम असतील, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. नाही गेली मला वाटतं आपण 4 पर्व पहिली कधी आपल्याला तितकी मेजर इंजरी पाहिली नाही आपण. आणि डॉक्टर राकेश सिंग असतात यावर्षी नक्कीच असतील. आणि पहा त्याच दरम्यान शुभागमन होत असताना सीवूड्स रत्न आणि सीवूड्स भूषण अर्थात व्हॉइस ऑफ सीवूड्स सचिन कामकर सरांचं या ठिकाणी शुभागमन होते. सचिन कामकर या सरांना आपण इन्व्हाइट करूया. तर सीवूड भूषण, सीवूड्स रत्न, व्हॉइस ऑफ सीवूड असे अनेक खरं तर भूषण त्यांच्या नावापुढे आहेत. असे सचिन खामकर सर यांचं शुभ आगमन. आणि आता विजय कांबळे अर्थात बंटी कांबळे आलेत. सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुपचा खरं तर एक महत्वाचा घटक किंबहुना एक पिलर आपण म्हणू शकतो. टीमची टोटल 22 झाली, आता 26 करायच्यात. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू 26 धावा, 17 बॉल्स 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. रणनीती बदलली जाते आपण पाहतोय विजयांच्या माध्यमातून. आणि मित्राविरुद्ध मित्र सध्या खेळतोय. ओ चेंडूला सोडून दिलाय, जाऊ दिलाय सर. विकेट कीपरकडे व्हाईट बॉल. पंच कळवत असताना टीमची टोटल 1 ने पुढे सरकत असताना 23 धावा होत आहेत. वेलकम सचिन खामकर सर, आपण असं नसतं बाबा. ओ इथे अजून एक वाईट बॉल. थोडीशी उसरी जास्त होती या बॉलवर कम्पेअर टू पहिला बॉल. मात्र इथे दिशा देखील भरकटली होती. पहिला सामना आपण पाहतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला तर आत्मविश्वास वाढला जातो. सॅम देखील आता इन ऍक्शन असतील काही वेळातच. त्यांचंही शुभागमन. वेलकम सॅम. ओ हो वन्स अगेन व्हाईट बॉल. डावकर फलंदाज समोर आणि विजय अर्थात बंटी यांना कुठेतरी दिशा सापडण्यामध्ये अडचण येते. एकच लिगल बॉल झाला आतापर्यंत. 3 व्हाईट बॉल टाकले. टीमची टोटल 25 आहे. आता 23 करायच्या 17 बॉल मध्ये. लोअर फुल टॉस बॉल स्ट्रेट टू फिल्डर आपण पाहतो. किरण होते त्या ठिकाणी, आम्ही घाबरलो जरा. खरं तर वाय कट्टाची स्पर्धा आणि अजित निकम सरांचे डायलॉग तिथून खरं तर एक वेगळी ओळख सरांना मिळाली. आणि आज आपण पाहिलं तर मुंबई, रायगड, ठाणे, कल्याण डोंबिवली, पालघर, रत्नागिरी कुठे कुठे सरांना बोलवलं जातं आपल्यालाही माहित नसतं. इतकं बिझी शेड्यूल आहे त्यांचं. 26 धावा. लेग ब्रेक टाकला आडव्या बॅटने, तन्मयच्या पायाला चाटून बॉल सीमा पार निघून गेलाय आणि यालाय तो चौकार. बघा तिथे ते प्रेक्षक आहेत, काही माता भगिनी आहेत, त्यांना विनंती थोडं तुम्ही सांभाळून तिथे थांबा. जर चेंडू आला तर आडवा त्याला, नाही तिथे थांबा तुम्ही. मात्र चेंडू जर आला तर पटकन हात मध्ये घाला, कारण इतक्या वेगाने बॉल येत असतो. टीमची टोटल झाली आहे ती 30 धावा. आता फक्त 18 करायच्यात. 2 बॉल शिल्लक. कमी गतीचा बॉल, जागा बनवली, रूम क्रिएट केला. इथे काय घडलंय? घाई केलीये. अति घाई संकटात नाही. स्वप्नील सावळे बाद होतोय. चांगल्या टच मध्ये तो दिसत होता. एक चौकार त्याच्या बॅट मधून आला होता, मात्र तो या ठिकाणी बाद झालाय. दुसरा धक्का लागलाय तो नवी मुंबई चॅलेंजर्स टीमला. One to go. चैतन्य नॉन स्ट्राईकला. तो हा बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपण पाहतो. आवाज कमी केला का आवाज? थोडासा टेक्निकल इश्यू आहे सर, थोडासा आमचाही आवाज जातोय मध्ये मध्ये, काम चालू आहे. खोला टाकल्या चेंडू. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बरं सुशांत त्या ठिकाणी होते.
षटक संपलंय. आपण पाहतो तिसरं टीमची टोटल आहे ती 32 धावा. आता 12 चेंडू रोणक आणि 16 रनची गरज आहे. इक्वेशन तुम्ही पाहताय फॉर्च्यून इव्हेंटच्या खरं तर माध्यमातून आज त्यांच्याही संपूर्ण टीमचं आपण कौतुक करूया. ज्याला खरं तर लीड करतायत ते अंकित पाटील असं आपण पाहतोय. ऑपरेटर म्हणून सध्या आपण पाहतो, अपडेटर म्हणून किंबहुना सध्या ती सगळी सूत्र सांभाळत आहेत. त्यांच्या समवेत रामदास, ऋतिक आणि विजय हे 3 ऑफिशियल कॅमेरामॅन सध्या जबाबदारी पार पाडत असताना आता कॅप्टन आलाय. सध्या 12 मध्ये 16 ची गरज असताना आता थोडं बाहेर. पहिल्या बॉलवर आपण पाहतोय चौकार येत असताना अजून एक चौकार येत असताना आपण पाहतोय 2 बॉलवर 2 चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 40च्या घरामध्ये. 40 रन्स ऑन बोर्ड. ए, ओ स्ट्रेट टू द फिल्डर आपण पाहतो किंवा बॉलर आपण म्हणूया. गेला 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 सर सर. यस फलंदाज बाद आपण पाहतो. एकदा जोरदार टाळ्या निखिल साठी झाल्या पाहिजेत. खूप चांगला झेल टिपला. मात्र विशाल सिद्धण्याचा टाळ्याच्या गजरात असं वाकून बघतोय मी, वाकून बघतोय, कळलं का? स्वागत केलं जाते डगआउट मध्ये. आणि आता अथर्व आलेत नवीन फलंदाज अथर्व वाडकर. 5व्या क्रमांकावर चैतन्य त्यांच्या समवेत आहेत. टीमची टोटल आपण 40 पाहतोय. आता 8 रन इथून बनवायच्यात जिंकण्यासाठी. थोडासा आपण पाहतोय शरीरापासून दूर टाकला होता आणि हलकीशी फ्लाईट दिली होती. टीमची टोटल 40 वर आहे. 2 चेंडू आता शिल्लक. रिव्हर्स स्वीप करायचा होता. अथर्वला हाणून पाडला निखिलने तो प्रयत्न आणि सलग 2 चेंडू निर्धाव आलेत. आता इक्वेशन आता बदलतंय हळूहळू. दबाव वाढतोय कारण सेट बॅट्समन बाद झालेत. वन टू गो. चेक आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू 8 धावा. 40 झाल्यात. 48 टार्गेट. हा शेवटचा बॉल कमी गतीने टाकलाय. ओहो इथे 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 फलंदाज बाद. चैतन्य हॅज टू डिपार्ट. आणि त्या इक्वेशन आपण पाहूया. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. चला स्क्रीनवर स्कोर अपडेट होईल. आपण इक्वेशन पोहोचूया. 6 बॉल आणि आता 8 रनची गरज. अजित बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अजित ओमकार. ओमकार. ओके थँक्यू सर. थोडीशी बांधणी नवीन आहे. पहिला सामना आहे. सराव कमी दिसतोय. अजित सर माफ करा मी किपरचा अजित सांगितला. ओके ओके नो प्रॉब्लेम. नाही आपल्याला एकेरी उल्लेख केला. किपरचं नाव अजित आहे म्हणून आम्ही अजितला विचारलं. नाही कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होत असते कारण सरांचं नाव देखील तेच आहे. हो. लेग बायचा इशारा.
विकेट किपर आपण पाहतोय अजित यांना, जर्सी नंबर 17 आणि उर्फ मॅक विकेट किपर, आणि पंच देखील आमचे अजित निकम सर आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल. आता रोनक 5 बॉल 7 करायचे. अथर्व वाडकर बॉलिंग मार्कर ओमकार, 5 चेंडू 7 धाबा. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. बंडे बरोबर ना, सुपर ओव्हर आहे ना. येस. 5 मध्ये 7. अथर्व ऑन स्ट्राईक. फुल टॉस टाकलाय. क्रॉस बॅटेड या बॉलला मात्र दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे, दबाव वाढलाय. आता संकेत जर्सी नंबर 3775 आपण पाहतोय. 42 झाल्यात. आता 6 रनची गरज. 4 चेंडूचा खेळ बाकी. दुसरा सामना चित्तथरारक होईल का? घड्याळामध्ये 10:05 झालेत. 2 सामने यानंतर अजून येणं बाकी आहे. हो, इथे पाठीमागे दिशा दिली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप आहे. चांगली फिल्डिंग विशाल लोखंडेची आपण पाहतोय. फक्त सिंगल दिली आहे. टीमची टोटल पुढे सरकली आहे. 43 धावा. आता 3 चेंडू आणि 5 रनची गरज आहे. सामना चित्तथरारक होईल. सामना रोमांचकारी होईल अशी अपेक्षा आपण करूया. पहिला सामना कुठेतरी एकतर्फी पाहायला मिळाला रोनक. मात्र या मॅच मध्ये नक्कीच ट्विस्ट अँड टर्न्स आपण पाहतो. भरपूर घडामोडी या मॅच मध्ये होत असताना 3 चेंडू 5 धावा. अथर्व वाडकर ऑन स्ट्राईक. समोर ओमकार बॉलिंग मार्कवर राऊंड द विकेट मारा करतोय. ओ, स्विच करण्याचा प्रयत्न इथे मात्र असफल राहिलाय. थोडासा खाली राहिला चेंडू. ज्या हाईटवर अथर्वने चेंडू एक्सपेक्ट केला होता ती हाईट काही मिळाली नाही आणि बॅटच्या खालून निघून गेला बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला असेल. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमात आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायच्या त्या 5 धावा. आता इथे चला चला, ए मॅच थांबू नका. चला 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 प्लीज. चला, आता अजित निकम सरांचा आवाज आलाय. तंबी आली. नाही, अजित निकम सर असेल तर आपलं काम हलकं होतं. 2 चेंडू 5 धावा. इथे आता एकापेक्षा जास्त धावा हवी आहे. 1 आली तर मात्र 1 बॉल 4 राहतील. चौकार होता 1 बॉल 1 राहील. काय घडणार, काय इक्वेशन असणार. संकेतने थोडासा कान मंत्र दिलाय अथर्व वाडकरला. त्याचा एक्सपिरियन्स त्याने मात्र इथे थोडासा पणाला देखील लावलाय. आणि इथे बघा नो बॉल. इट्स अ बिग नो बॉल. आता 2 बॉल 4 ची गरज. ओमकारने थोडीशी इथे चूक केली असं आपण म्हणूया. आता 2 बॉल 4. सामना अजूनही ऑन. 2 balls 4 runs required. बघा, आपण स्क्रीनवर मजल मारूया. 4.4 षटकं झालीत. 44 धावा आणि 4 विकेट्स. 4 रन पाहिजेत. क्या बात आहे. इन्सेल फिगर. पंचाने इशारा केलाय. 2 चेंडू आता शिल्लक आहेत. 4 रनची गरज. गेम इज स्टील ऑन. गेम इज स्टील ऑन. हो, चांगली फिल्डिंग आणि इथे रन आउट. काय कमबॅक केलंय ओमकारने आणि काय कमबॅक करत असताना महाड किंग्सचा संघ आपण पाहतोय. असं वाटत होतं की 47 धावा आहेत, 48 चेस होतील. चला, आता 1 चेंडू 4 ची गरज आणि संकेत यांनी जर या बॉलवर चौकार मारून सामना जिंकवला, म्हणजे तो चौकारच मारायचा आहे, तर अक्षयजी मुसळे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला 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 प्लीज. ठीक आहे. बघा, आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली गेली की 1000 रुपयाचं बक्षीस आहे. एक चेंडू 4 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, सामना आवडत असेल तर.
दुसरा सामना या स्पर्धेतील आणि 1 बॉल 4 ची गरज. संकेत की उपकार. कोण ठरणार विजयाचा हिरो, महाड किंग्स की नवी मुंबई चॅलेंजर्स? प्रसाद ठाकूर की अरुणजी सरकाले? पहिला विजय कोणाच्या बाजूने जाणार? 1 बॉल 4. आणि इथे काय घडतंय? स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न सर्कल आउटच्या स्वरूपात. संकेत होत आहेत बाद आणि महाड किंग्स पहिला विजय प्राप्त केलाय. खूप खूप अभिनंदन कॅप्टन निखिल यादव, संघमालक अरुणजी सरकाले साहेब. आणि हरकत नाही प्रसाद ठाकूर सर, अजून बऱ्याच मॅचेस आहेत, कमबॅक करू शकता आपण. चला हँडशेक करून घ्या आणि लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर